राजकीय वर्तुळातून अहमदनगरच्या पारनेरमध्ये महवियामध्ये बिघाडीची शक्यता आहे। पारनेर विधानसभेसाठी राष्ट्रवादी एसपी आणि शिवसेना युबीटीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। पारनेरची जागा शिवसेना युबीटीला सोडण्याची मागणी होऊ लागली आहे। जागा न सोडल्यास बंडखोरीचा इशारा संदेश कार्लेंनी दिलाय। तर राष्ट्रवादी एसपी कडून राणीताई लंके यांच्या उमेदवारीचे संकेत आहेत। निलेश लंके यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मतदारसंघात सोडावा असं शिवसेना युबीटीचे नेते म्हणतात। उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी तसं वक्तव्य केलं आहे। मात्र आता निलेश लंके मनाचा मोठेपणा दाखवणार का, हा मतदारसंघ सोडणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण लोकसभेसाठी राणीताई लंके यांना उतरवण्याची निलेश लंके यांची इच्छा होती, मात्र त्यांना स्वतः लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवावं लागलेलं होतं। ते जिंकूनही आले, खासदार झाले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये आता त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्या ठिकाणी शिवसेना युबीटी सुद्धा इच्छुक आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता रस्सीखेच आपल्याला महवियामध्ये पाहायला मिळते। पारनेरमध्ये महवियामध्ये बिघाडीची शक्यता वर्तवली जाते। शिवसैनिक हा प्रचंड असंतोषामध्ये आहे। तो असंतोष उफाळून जर आला तर उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी वेगळा निकाल लागण्याची शक्यता आहे। बंडखोरी कदाचित होऊ शकेल का काय, आम्ही आज पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाला मानणारे माणसं आहोत, परंतु शिवसैनिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाल्यानंतर मात्र त्याला कोणी रोखू शकणार नाही। त्यामुळे ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच देण्यात यावी। मतविभाजनाचा फायदा किंवा आमदार आवटे साहेबांच्या विषयीची थोडीफार नाराजी याचं रूपांतरित मत झालं, परंतु ऑप्शनल केसमध्ये त्यांना खासदार केलं म्हणलं ती जागा शिवसेनेला द्यावं ना। तो मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवावा। खासदारकीची जागा काय राष्ट्रवादीची होती म्हणून त्यांना दिली असं नाहीच ना। आणि शिवाय उद्धव साहेबाला जर मुख्यमंत्री चेहरा म्हणून पण पुढे आणत नाही, ती पण एक असंतोषाची ठिणगी कुठेतरी शिवसैनिकांमध्ये पडायला लागलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।